हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त असाल. आणि आज आहे मॅरेज सिरीजमधला पार्ट 2. आय होप तुम्ही सगळ्यांनी मॅरेज सिरीजमधला पार्ट 1 खूप एन्जॉय केला असेलच. अजूनही कोणी बघितला नसेल तर नक्की बघा. खूप मस्ती केली आहे, मी खूप मज्जा केली आहे. आणि आजच्या दिवशी बरीच कामं करायची आहेत आम्हाला. तर महत्त्वाचं म्हणजे साखरपुड्याची तयारी. आता साखरपुड्याची डेट जवळ आलेली आहे, सो त्याची तयारी करायची आहे. शॉपिंग पूर्ण झालेली आहे, माझी शॉपिंग झालेली आहे, त्यांची झालेली नाही आहे अजून. सो माझी साडी दाखवते तुम्हाला. आणि त्यानंतर आपण त्यांच्यासाठी ड्रेस शिवायला वगैरे देणार आहोत. तिथे जायचं आहे. त्याच्यानंतर लग्नपत्रिका कोणती कशी करायची आहे ते फिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर तिथे घरी जायचं आहे. चला तर येल्लो कलर पण छान वाटतोय ना. यस, ती पण छान वाटते. आधी कागद पेस्टिंग येतात ना, त्याच्याला प्रिंटिंग काय होतं? व्हॉट्सअपला पाठवले व्हॉट्सअपला टाकली एक टाकले आणि जसं तुम्ही आता बघितलं, आम्ही बऱ्याच पत्रिका बघितल्या आणि त्यांना एक पत्रिका आवडली होती. एकदम छोटूशी एवढीशी अशी पत्रिका होती, पण मला आवडली नव्हती. कारण पत्रिका म्हटल्यावर एक डिसेंट साईज पाहिजे, म्हणजे बघायला ती पत्रिका असं वाटलं पाहिजे. आता तो ट्रेंड आला एकदम छोटूशा पत्रिकांचा. आणि दुसरं म्हणजे पत्रिका सिलेक्शन करताना माझं असं होतं की आता जसा ट्रेंड चालू आहे की पत्रिकांवर राधाकृष्णाचे फोटोज असतात किंवा शिवाजी महाराजांचा फोटो असतो. तर मला तसं काही नको होतं. फक्त गणपती बाप्पाचं एक चित्र असलेली पत्रिका पाहिजे होती. इवन त्यांचंही तसंच होतं की हे बाकी काही नको, फक्त एक गणपती बाप्पाचं चित्र असू दे. त्याच्यामध्ये वावगं असं काही नाही आहे, वाईट असं काही नाही आहे. राधाकृष्णाचा फोटो किंवा शिवाजी महाराजांचा फोटो असणं, पण मला ते नको होतं. फक्त बाप्पाचं चित्र पाहिजे होतं पत्रिकांवर. मग बऱ्याच आम्ही पत्रिका बघितल्या आणि त्यानंतर आम्ही ही पत्रिका फायनल केली. ही पत्रिका ही अशी दिसते. इथे फक्त एक गणपती बाप्पाचं चित्र आहे, इथे श्री आहे आणि इथे स्वस्तिक आहे, बस एवढंच आहे. आणि आतून ही पत्रिका अशी दिसते. एकदम साधी आणि सिंपल अशी पत्रिका आम्ही घेतली आहे. पत्रिका सिलेक्शन करताना मला वेळ लागला, हे घेऊ की हे घेऊ असं झालेलं. आणि दोघांनी आम्ही सेमच पत्रिका घेतली, दोघांनाही एकच पत्रिका आवडली. सो दोघांनी सेम पत्रिका घेतली आहे. पत्रिकांचं सिलेक्शन झालं आणि आम्ही जाणार होतो आता त्यांचा ड्रेस शिवायला लागण्यासाठी, पण ते माझी साडी विसरली आहे. सो म्हणून आता आम्ही घरी जातो. यांचा ड्रेस फायनल झाला आहे. साडीला मॅचिंग म्हणून बघायला काहीतरी आलो तर मॅचिंग काही मिळालं नाही. त्याच्यामुळे जॅकेटसाठी हे, कुर्त्यासाठी हे आणि पॅन्टसाठी हे कापड फायनल केलं आहे. आता माप घेत आहेत. हॅलो हॅलो असं छान दिसते ते. यस, एक नंबर. नाही पोटाला बघतोय. सकाळी 9 वाजता मी घरातून बाहेर पडले आणि तुम्ही बघितलंच काय काय कामं होती. आणि जी कामं दाखवली त्याच्या व्यतिरिक्त देखील बरीच कामं होती, ती आटोपलेली आहेत. दिवस आमचा असाच गेला, पूर्ण दिवस फिरतीतच गेला. आणि उद्या जायचं आहे शॉपिंगसाठी. लग्नाची शॉपिंग होणार आहे उद्या. सो पुढचा ब्लॉग पण खूप मजेशीर असणार आहे. मॅरेज सिरीजचा पार्ट 3 येणार आहे ह्याच्यानंतर. आणि लग्नाची शॉपिंग असल्यामुळे तुम्हाला मजा येईल बघायला. सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे, छोटासा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असं सपोर्ट करत राहा. थँक्यू, बाय, टेक केअर.